सुरुवात करणार आहोत वैष्णवी संदर्भातल्याच बातम्यांनी। वैष्णवी आत्महत्येप्रकरणी सासरा राजेंद्र हगवणेसह तिचा दीर सुशील हगवणे यालाही अटक करण्यात आली। गेल्या 7 दिवसांपासून हे दोघेही फरार होते। पहाटे 4:30च्या सुमाराला बावधन पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे। आरोपींना आज दुपारी शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाईल। यावेळी बावधन पोलीस आरोपींची कोठडी मागतील। वैष्णवीचा मृत्यू प्रकरणामध्ये चौकशीसाठी या आरोपींची पोलीस कोठडी मागणार आहेत। तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे कुठे लपून होते, त्यांना कुणी कुणी मदत केली, त्याचाही आता पोलिसांकडून शोध घेतला जाणार आहे। साहेबांनी जे काय आदेश दिले तर 12 तासात हे आरोपी अटक केले। तर त्यांना अटक केल्यानंतर त्यांना मागच्या वेळेस VIP ट्रीटमेंट दिली तशी याही लोकांना VIP ट्रीटमेंट मिळू नये अशी एक माझी पहिली विनंती आहे। आणि यांना कठोरात कठोर शिक्षा होऊन यांना मोका कायद्याअंतर्गत मोका लावूनच त्यांना शिक्षा द्यावी। नंतर कारण यापुढे अशा काही कृत्य अशा काही घटना यापुढे कुठल्या मुलीच्या बाबतीत घडणार नाही। तर वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी आतापर्यंत कुणाला अटक करण्यात आली आहे आपण बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यांची नावं। बघा, राजेंद्र हगवणे वैष्णवीचे सासरे, सुशील हगवणे वैष्णवीचा मोठा दीर या दोघांनाच पहाटे बावधन पोलिसांनी अटक केली। तर शशांक हगवणे वैष्णवीचा पती, लता हगवणे सासू आणि करिश्मा हगवणे नणंद या तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे। तर पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये पोलिसांनी तिचा सासरा आणि दीराला अटक केली आहे। पहाटे पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या अटकेआधीचा व्हिडिओ समोर आलाय। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे दोघेही फरार होते। दरम्यान राजेंद्र हगवणे आणि त्याचे मित्र एका ठिकाणी जेवणासाठी एकत्र बसले होते। त्या CCTVच्या आधारे पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली। या CCTVमुळे पोलिसांना राजेंद्र हगवणेचा ठाव ठिकाणा समजणं जास्त सोपं गेलंय। तर आता मोठी आणि महत्त्वाची बातमी, वैष्णवी हगवणेच्या बाळाची प्रकृती बिघडली आहे। बाळाच्या अंगावर इंजेक्शन दिल्याचे व्रण आढळलेत। तपासणीसाठी नातेवाईकांनी बाळाला रुग्णालयात दाखल केले। नेमकं हे इंजेक्शन कसलं दिलंय याचा तपास सुरू असल्याची माहिती कसपटे कुटुंबाच्या नातेवाईकांनी दिली आहे। या बाळाला इंजेक्शनचे व्रण त्याच्या अंगावर दिसल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। तर लोभी हगवणेंच्या छळाची बळी ठरलेल्या वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या मुलाचेही हाल झालेत। 6 दिवसात वैष्णवीच्या बाळाला 5 कुटुंबांमध्ये फिरवण्यात आलं। मात्र मुलाची ससेहोलपट कशी झाली बघूयात या रिपोर्टमधून। हपापलेल्या हगवण्यांची खुनशी मानसिकता, लोभी हगवण्यांकडून वैष्णवीची हत्या, वैष्णवीचं बाळ लपवणारे कोण? हा 8 महिन्यांचा चिमुकला आहे हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीचा। वैष्णवीच्या मृत्यूनंतर 9 दिवसांनी हे बाळ त्याच्या आजी आजोबांच्या कुशीत विसावलं। पण या चिमुकल्याला पुसटशी ही कल्पना नसेल की त्याची आई यापुढे कधीच दिसणार नाही। कारण हगवणे कुटुंबानं हुंड्यासाठी केलेल्या तालिबानी छळाची वैष्णवी बळी ठरली आहे। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळही गायब करण्यात आलं होतं। मात्र 9 दिवसांनी वैष्णवीचा मुलगा तिच्या माहेरच्यांकडे सोपवण्यात आलाय। मात्र 9 दिवस बाळ कुठं होतं त्याची माहिती समोर आली। वैष्णवी हगवणेचा छळामुळे मृत्यू। वैष्णवीच्या नवऱ्यानं म्हणजे शशांकनं बाळ त्याचा मित्र निलेश चव्हाणकडे सोपवलं। वैष्णवीच्या नातेवाईकांकडून बाळाचा शोध घेण्यात आला। बाळ निलेश चव्हाणकडे असल्याचं समोर आलं। वैष्णवीच्या काकांनी निलेश चव्हाणच्या घरी धाव घेतली, मात्र घर बंद होतं। 9वा दिवस अज्ञात व्यक्तीचा कसपटेंना फोन आला। बाणेर हायवेला या आणि बाळ घेऊन जा असं त्यानं सांगितलं। वैष्णवीच्या काकांकडे हायवेवरच अज्ञाताकडून बाळ सुपूर्द करण्यात आलं। वैष्णवी कधीच दिसणार नाही, मात्र या चिमुकल्यामध्येच आम्ही वैष्णवीला पाहतो
अशी भावना तिच्या आईने व्यक्त केली. आमच्याकडेच राहणार बाळ, आम्ही लहानाचा मोठा करू. त्यांनी आमच्या मुलीलाच नाही सांभाळली तर त्या बाळाला काय सांभाळणार आहे? नाही, आम्ही त्या बाळाला नाही त्यांच्याकडे देऊ शकत. एप्रिल 2023 मध्ये शशांक हगवणे सोबत वैष्णवीचं लव्ह मॅरेज झालं. मात्र लग्नानंतर सुरू झालं हगवणे कुटुंबाकडून हुंड्यासाठीचं छळसत्र. सासू सासरे नणंद दीर आणि नवऱ्याकडून सततची शिवीगाळ आणि मारहाण. या छळामुळे वैष्णवीचा मृत्यू झालाय. मात्र वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या हवरट हगवणेंनी किती हुंडा घेतला ते पाहूया. 51 तोळं सोनं, 45 लाखांची फॉर्च्युनर कार, 7.5 किलो चांदीची भांडी, 1.5 लाखांचा मोबाईल, लग्नानंतर चांदीची मूर्ती. जमीन खरेदीसाठी जावयानं सासऱ्याकडे 2 कोटींची मागणी केली. वैष्णवीची आत्महत्या दिसत असली तरी तिच्या अंगावरील मारहाणीचे व्रण आणि जखमांमुळे ही तालिबानी वृत्तीच्या हगवणेंनी केलेली हत्याच आहे. त्यामुळेच राक्षसी वृत्तीच्या लोभी हगवणेंना फासावर लटकून वैष्णवीला न्याय देण्याची गरज आहे. सागर आव्हाड आणि सचिन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर वैष्णवी मृत्यू प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करणार असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही, मात्र बदनाम केलं जात असल्याचं सुद्धा ते म्हणालेत. कुणाच्या लग्नाला गेलो नंतर काही घडलं, त्यानंतर काही घडलं तर त्यात आपला दोष काय असा सवालही यावेळेला अजित पवारांनी केलाय. मी तुमच्या घरातल्या लग्नाला आलो आणि फोटो काढला आणि काही वेगळं झालं तर त्यात माझा काय दोष आहे? मी तिथं लोकांना असं म्हणलं की बा असं जर माझ्यावर ॲलिगेशन येत असतील तर मी कुणाच्या लग्नाला जायचा प्रश्नच येणार नाही. मी लग्नाला नाही जाणार. मी लग्नाला नाही जाणार. त्याच्यानंतर समोरची लोक असली त्याला माझा काय दोष आहे? दोष माझा नसताना तुम्ही मला का दोषी धरताय? दोष आहे का माझा? पण अनेक चॅनलवाले दाखवतात. माझा काय संबंध आहे? मी त्या तशा पद्धतीनं कृत्य करायला सांगितलं. तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये पोलिसांनी योग्य कारवाई केल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. हगवणे कुटुंबाला कठोर शिक्षा करणार असंही त्यांनी म्हटलंय. नियमात बसलं तर आरोपींवर मकोका लावणार असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या त्या गोष्टी पोलीस करतील. अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. त्यामुळे त्याच्यावर जे काही कडक कारवाई करता येईल कायद्याने ती सगळी कारवाई केली जाईल. तर हगवणे प्रकरणावरून राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. गृहमंत्र्यांना अशा प्रकरणांचं गांभीर्य नाही आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष राजकारणात अडकल्यात अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. महाराष्ट्रातलं पोलीस खातं हे प्रत्येक चौकी असेल, पोलीस स्टेशन असेल, हे राजकारण्यांच्या दबावाखालीच काम करतात. अशा महिला अत्याचारांच्या संदर्भातल्या हुंडाबळीचे खटले केसेस सुद्धा जर दबावाखाली चालवल्या जात असतील आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष राजकारणात अडकल्या असतील तर या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये खूप चिंताजनक परिस्थिती आहे. आणि गृहमंत्र्यांना गांभीर्यच नाही ना अशा घटनांचे. तर गृहमंत्री अर्थात मुख्यमंत्र्यांना याचं गांभीर्य नाही असा आरोप संजय राऊत करतात. तर वैष्णवीच्या बाळाला घ्यायला गेल्यावर निलेश चव्हाणनं आपल्यावर बंदूक रोखली याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केलाय. निलेश चव्हाण हा वैष्णवीचा पती आरोपी शशांकचा मित्र आहे. त्याच्याकडेच बाळाला ठेवलं होतं. मात्र निलेश चव्हाण बंदुकीचा धाक दाखवत होता असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केलाय. पाहिलं बाळ रडतच होतं आणि फार असं सुकल्यासारखं झालं. आता ह्यांनी काय केलं राजेंद्र हगवणेंचे भाऊच म्हणले, त्यांचेच भाऊ म्हणले की बाळ द्या ताब्यात. तर तेवढ्यात तो निलेश चव्हाण आला. म्हणलं कोण तुम्ही म्हणल्यानंतर हे म्हणले की अरे मी हगवणेंचा भाऊ आहे, मी आजोबा आहे त्यांचा. म्हणतो मी कोण आजोबा काय ओळखत नाही,
निघा इथून खाली, आणि सारखं कमरेला रिव्हॉल्वर होती तर ते सारखं असं दाखवायचं, शर्टवर करायचा आणि ते रिव्हॉल्वर दाखवायचं. यानंतर बातम्या बघणार आहोत टॉप 50. वैष्णवीचे मारेकरी क्रूरकर्मा राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक झाली. वैष्णवीच्या मारेकऱ्यांना फाशी द्या असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी गृहमंत्री फडणवीसांकडे मागणी केली. रुपाली चाकणकर यांनी हगवणे प्रकरणावर ट्विट केले. वैष्णवी हगवणे प्रकरणातील दोन्ही फरार आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेत. या घटनेत पहिल्याच दिवशी राज्य महिला आयोगाकडून सुमोटो दाखल करण्यात आला होता. कायदा सुव्यवस्था प्रशासन त्यांचं काम उत्तम रीतीनं करतंय. गुन्हा नोंद आहे. आरोपींवर कडक कारवाई होईल यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करतंय असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. बातम्या पावसाबाबतच्या. साताऱ्यात ओढ्याला आलेल्या पुरामुळे 4 ते 5 गाड्या पाण्यात फसल्यात. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि जेसीबीच्या मदतीनं या गाड्या सुरक्षित बाहेर काढल्यात. चिंचणेर वंदन इथे ढगफुटी सदृश पाऊस पडलाय. यामुळे बाजार पटांगणावर पुराचं पाणी आलं होतं. पूल पाडायचं म्हणतो ते ना. पुणे शहरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. शहरात सर्वदूर पहाटेपासून संततधार सुरू आहे. काल रात्री काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानंतर सकाळपासून शहरात पावसानं हजेरी लावली. पुण्यात पुढील 2 दिवस हवामान विभागानं अलर्ट दिला आहे. लातूरमध्ये सर्वदूर अवकाळी पावसानं थैमान घातले. लातूरच्या औसा शहरात अनेक घरांमध्ये आणि वस्त्यांमध्ये अवकाळी पावसाचं पाणी साचलंय. तर या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांमधील संसारोपयोगी साहित्य चक्क पाण्यात वाहून गेले. अन्नधान्य, कपडे आणि दुचाकी देखील पाण्यात गेल्यात. लातूरमध्ये सातत्यानं वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस सुरू आहे. रेणापूर, जवळगा, खरोळा हे 3 बॅरेजेस तुडुंब भरलेत. दरम्यान रेणा नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पेरणीपूर्व शेती मशागतीच्या कामात देखील व्यत्यय आला. लातूर जिल्ह्यात मागच्या 8 ते 9 दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळतोय. त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या मांजरा नदीसह रेणा, तावरजा, तेरणा या नद्यांनाही पूर आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला. धाराशिव जिल्ह्यात 32.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 7 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यात बेंबळी, पाडोळी, केशगाव तसंच उमरगा, माकणे या महसूल मंडळांचा समावेश आहे. दरम्यान काही भागांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धाराशिव जिल्ह्यात काल रात्री जोरदार पाऊस झालाय. धाराशिव शहरासह तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब तालुक्यात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू होती. अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल झालेत. अवकाळी पावसामुळे फळबागांचं भाजीपाल्याचं नुकसान झालंय. मराठवाड्यात अवकाळीचा कहर सुरूच आहे. लातूर जिल्ह्यातील 5 तर धाराशिवमध्ये 7 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे फळबागा आणि भाजीपाल्याचं अतोनात नुकसान झालं. संभाजीनगरमध्ये अंजना, बोर्डी आणि गिरजा नदीला पूर आलाय. तर वादळी वाऱ्यानं अनेक घरांवरील पत्रेही उडून गेलेत.
कणकवली आणि वैभववाडी तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसाचा फटका वैभववाडीतील भुईबावडा घाटाला बसलाय. रात्री भुईबावडा घाटात दरड कोसळल्यामुळे काही वेळा घाट वाहतुकीसाठी बंद झाला होता. जेसीबी आणि बांधकाम कर्मचाऱ्यांच्या मदतीनं रस्त्यावरील दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मुंबईसाठी पुढील 24 तास धोक्याचे असणार आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालंय. कोकणपट्टीसह मुंबईत प्रचंड पावसाचा इशारा देण्यात आलाय. पुढील 2-4 दिवस गुजरात आणि महाराष्ट्र किनारपट्टी भागात मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिलाय. राज्यातच मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगडसह कोकणातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला. संपूर्ण उत्तर कोकण किनारपट्टीला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलाय, तर रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपले, त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. घरातल्या साहित्याचं नुकसान झालं. दुसरीकडे दोडामार्ग तालुक्यातील हळदीचा गुंड इथे नदीवरील पुलाचं काम सुरू आहे. यामुळे वाहतुकीसाठी तयार केलेला पर्यायी मार्गही वाहून गेलाय. त्यामुळे तळेखोल, विर्डी या गावांचा संपर्क तुटलाय. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून या ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे. तर 24 आणि 25 मे रोजी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्याचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं. आज रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. काल दिवसभर ढगाळ वातावरणानंतर संध्याकाळपासूनच रायगडमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. आजही ढगाळ वातावरणासह पाऊस सुरू आहे. 24 आणि 25 मे रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात मे महिन्यात धुक्याची चादर पसरली. बुलढाण्याच्या राजूर घाटात सर्वत्र धुक्याची चादर दिसते. यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. यंदा बुलढाण्यात मान्सूनपूर्व पावसानं कहर केलाय. इथं बातमी आहे ज्योती मल्होत्राबाबत. युट्यूबर ज्योती मल्होत्राचे धक्कादायक कारनामे आता समोर यायला लागलेत. गद्दार ज्योतीनं मुंबईत 4 वेळा रेकी केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटन कार्यक्रमात सुद्धा ज्योती मल्होत्रा सहभागी झाली होती. तिनं मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास केला. तिने संपूर्ण मार्गाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केलं. इतकंच नाही तर शिर्डीमध्ये पोहोचल्यानंतरही तिनं अनेक ठिकाणचे व्हिडिओ आणि फोटो शूट केले. दरम्यान याचा उद्देश संवेदनशील माहिती गोळा करणं होता का, याचा तपास सुरक्षा यंत्रणांकडून केला जातोय. तर ज्योती मल्होत्राचे रोज नवनवे कारनामे उघड व्हायला लागलेले आहेत. इतरही बातम्या बघूयात थोडक्यात. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांचं भारताविरोधात केलेलं वक्तव्य व्हायरल होत आहे. भारतानं सिंधू पाणी वाटप करायला स्थगिती दिल्यानंतर अहमद शरीफ यांनी हे वक्तव्य केले. जर तुम्ही आमचं पाणी थांबवलं तर आम्ही तुमचा श्वास रोखू अशी धमकी अहमद शरीफ देताना दिसत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी महायुतीकडून सुरू झाली आहे. महायुतीत शिंदेसेना 227 पैकी किमान 100 जागांवर दावा ठोकणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. यामुळे भाजपच्या पोटात गोळा आल्याची चर्चा आहे. दरम्यान मुंबई भाजपनं मिशन 150 सुरू केले, तर शिंदेच्या सेनेनं 100 जागांवर दावा केलाय. त्यामुळे येत्या काळात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता आहे. शेतकरी आणि दिव्यांगांचा निधी वाढवण्यासाठी पैसे नसल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. येऊन आता बच्चू कडूंनी अजित पवारांना टोला लगावलाय. अजित पवारांचा पगार 55,000हून 3.5 लाख रुपये झाला. त्यामुळे अजित पवार म्हणजे सर्वात गरीब माणूस असल्याचं बच्चू कडू म्हणाले.
येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस पडल्यास मुंबई तुंबण्याची शक्यता आहे. कारण मान्सूनपूर्व पावसातच शहरातील काही भागांमध्ये पाणी साचले. त्यामुळे पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली. नालेसफाईची डेडलाईन 31 मे रोजी संपते आणि अजूनही 65% काम पूर्ण झाले. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार उल्हासनगरमध्ये 985 CCTV लावण्याचं काम जलद गतीनं सुरू आहे. त्यामुळे शहरातील सुरक्षा अधिक बळकट होणार आहे. गुन्हेगारी आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी हे कॅमेरे बसवले जात आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरेंनी दिली.